कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं तर असं पटकन तयार तर होते मी लवकर. पण मी लवकर तयार झाली की आमचं जे कारभारी आहे ना ते कधीच लवकर तयार होत नाही. त्यांना ना असं बघवतच नाही आम्ही कुठे फिरायला निघालं का. खूप आम्हाला त्रास म्हणजे त्रास, एवढा त्रास देतात ना, अक्षरशः खूप टाइमपास करतात. उठा 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 असं तुंतुना लावायला लागतं. उठा लवकर, आता बघा तयारी केलेली आहे तरी माणूस जाग्यावरनं लवकर हल्लत नाही. सॉक्स घालायला सुद्धा त्या माणसाने अर्धा तास लावला. म्हटलं अहो उठावं, उरका पटकन उरका पटकन, पण हे काय आमचं कधी ऐकत नाही. आणि मग उरकून झालं ना की मग आम्हाला म्हणणार किती उशीर तुम्हा लोकांना, किती उशीर, चला लवकर, असं आम्हाला नंतर तेच बोलतात. शेवटी चला फायनली घराच्या बाहेर निघालो. फिरायला जायचं म्हटलं खरंच खूप टेन्शन असतं. आणि बाहेर निघालो तेवढ्यात मला म्हणाले की अगं चल इथं गजानन महाराजांचं मंदिर आहे तर आपण दर्शन सुद्धा घेऊया. तर म्हटलं आलोय तर चला ना, त्यात काय मला विचारायचं. तर तिकडे गेलो, दर्शन घेतलं, मस्त प्रसाद घेतला आणि छान वातावरण आहे. तुम्हीही कधी ठाण्यामध्ये आला तर नितीन कंपनीच्या थोडंसं पुढे, एक्झॅक्ट मी आता तुम्हाला सांगू शकत नाही ॲड्रेस, पण गजानन महाराजांचं ठाण्यामध्ये नितीन कंपनी जवळ या स्टेशनच्या बाहेर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला समजेल. तर चला गाडी पार्क केली. आता स्टेशनला आलं ना की गाडी पार्किंगचं खूप टेन्शन असतं जांभळी नाक्याला, कारण ते मार्केटच आहे पूर्ण. तर इथं आलो तर नवरा म्हणे सरळ चला, इथं आजूबाजूला अजिबात बघायचं नाही, खूप हिरवळ आहे इथं, खरं आहे मान्य आहे, पण त्या हिरवळीला माझ्याकडं काही सुद्धा नाही, माझं पाकिट मोगळं आहे. मग चला तसं डोळे इकडे तिकडे फिरवत फिरवत निघालो पुढे आणि दर्शनाच्या लाईनीमध्ये रांग लावली. हुश असं वाटलं, कारण काय खूप मोठी रांग असते ना, आम्हाला थोडीशी रांग झटकेपट मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच मिळाली, त्यात जरा बरा आनंद वाटला. गेल्या वर्षी आलो तेव्हा लाईनीचं खूप झंझट होतं. पलीकडं लाईन, इकडं लाईन, नुसती नावाला बायकांची लाईन वेगळी आणि पुरुषांची लाईन वेगळी, पण फिरवून फिरवून तर आहेच शेवटी. गेल्या वेळेला खूप त्रास झाला, पण यावेळेला जरा ही लाईनी बघून जरा बरं वाटलं. भले का होईना 5-5च रांगा आहेत, म्हणजे भुलभुलाई आहे नुसती इकडून तिकडून इकडून तिकडून, पण आपल्याला काही वाटत नाही. पण आपली जी मुलं आहेत ना ती रांगेत उभं राहायला खूप कंटाळतात. आता मी चिमुलांजी यायला म्हटलं होतं एक काम करा, तुम्ही दोघी घरात बसा आणि आम्ही दोघं जाऊन येतो, कारण तुला दम निघत नाही ना, कारण चिमूला कसं सहन होत नाही गरमी, या बाहेर फिरणं, तिला कसं झटकेपट सगळं पाहिजे. तिला म्हटलं तू तर घरीच बस, पण तिथे गेल्यावर सुद्धा तिने त्रास दिला. मग शेवटी गजानन महाराजांकडून जो आणलेला प्रसाद होता तो मी ठेवला होता पिशवीत. आम्हाला दर्शनाला बहुतेक 1.5 तास या 2 तास लागले काहीतरी लाईनीमध्ये. मग त्या दोघीने तो प्रसाद खाल्ला, चुनुमुनु चुनुमुनु, कारण त्याच्यामध्ये मनुके, काजू बदाम असं काय काय होतं आणि त्यात मस्त चिमूच्या आवडीचे रामदाने होते स्वीट. तर ते खात मग उभी राहिली आणि मस्त असं आवारामध्ये आतमध्ये एंट्री मारली ना कोपणेश्वर मंदिरापाशी, आतमध्ये खूप सारे देवी देवता तुम्हाला इथे भेटतील. सगळे 36 कोटी देव सुद्धा इथे अवतरलेले आहेत. दत्त मंदिर म्हणा, शीतला देवी म्हणा, श्री हनुमान म्हणा, प्रत्येक तुम्ही कुठलेही देवी देवता म्हणा, सगळ्यांची मंदिरं आतमध्ये आहेत. तर सगळ्यांचं आम्ही दर्शन घेणारच आहोत. पण पहिल्यांदा आपण जिथे लाईनमध्ये उभे राहिलो आहेत तिथून तरी आपण पार होऊया. आणि चला चप्पल ठेवायला खूप छान व्यवस्था आहे. काही लोक बाहेर चुकून काढतात, पण खरं तर बाहेर काढायला नको. त्यांनी मस्त सगळं गोळा करून त्या कचऱ्यापेटीत टाकण्याची तयारी केली होती आणि लोक ऐकत नाही, सांगतात चप्पल घालूनच जा, आतमध्ये व्यवस्था आहे. भले 5 रुपये का होईना एका जोडीला घेतात, पण व्यवस्था आहे हे महत्त्वाचं. तिथं चप्पल ठेवले आम्ही आलो तर मस्त शूटिंग चालू होती आणि चिमूच्या पप्पाची घाई होती की त्या शूटिंगमध्ये चिमू सुद्धा दिसावी, पण आम्ही वाट बघत होतो की कधी तो कॅमेरावाला आमच्याकडे कॅमेरा फिरवतोय आणि आम्ही चिमूला असं वरती करतोय, जियाला वरती करतोय ना, मग आमचा फोटो त्याच्यामध्ये येईल. जाऊ द्या, पण त्याच्यानंतर आलाच खरा. चला आपण आलोय मंदिराच्या जवळ, आपण आलेलो आहे. तर आतमध्ये एंट्री आहे, बहुतेक आतमध्ये आपल्याला शूटिंग करायला भेटणार नाही. मस्त असं बाजूला छान सादर संगीत सुद्धा चालू होतं आणि छान वाटत होतं आहे बघायला. चला प्रसादही घेतोय. आता दर्शन झालं आतमध्ये. पिंडीचं दर्शन घेताना खूप हायघाई झाली, शेवटी गर्दी आहे, यात्रा आहे म्हटल्यावर काय करणार, त्यांचा दिवस आहे तर गर्दी असणार. आधीमध्ये आलं ना की छान दर्शन मिळतं, पण नेमकं महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते, त्यामुळे थोडीशी धक्काबुक्की होते. सो ठीक आहे, गेल्या वेळेस थोडंसं अजून उशीर लागला होता, यावर्षी अजून लवकर झालं. आणि इथे आमच्या महाशयांचे मित्रसुद्धा भेटलेले आहेत, तर त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. खूप जुने आहेत हे सगळे मित्रमंडळी, मला वाटते 15-15 वर्ष जुने. सो मार्केटमधून चला आता बाहेर येतोय, दर्शन घेऊन झालं. बाहेर येता येता भाजी मार्केटमध्ये नवरा म्हणे चाल सरळ, पण 10 रुपये जेव्हा भाजी सगळे बोलतात ना तेव्हा मला फार उत्सुकता वाटते. तिथून सरळ बाहेर नवऱ्याने आम्हाला काढलं आणि जी आणि चिमू म्हणे असंच जायचं नाही घरी, आम्हाला काहीतरी खायला पाहिजे. चिमूचा नेहमी डोळा असतो इडलीवर आणि जियाला नेहमी आवडते आपली मेदूवडा. मग दोघांनी ते प्लेट मागवलं एक एक आणि मिस्टर म्हणाले तूही काहीतरी खाऊन घे, कारण आपल्यालाही त्रास होतोय, चला उपवास सोडूया.
तर ओके, आजचा दिवस होता असा बरा गेला. खूप दिवसानंतर आम्ही दोघं फॅमिलीसोबत बाहेर फिरायला आलो. असो जरा बरं वाटतंय आणि माझा घसासुद्धा बसलेला आहे का तर क्लायमेट थोडा खराब आहे. सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बाय.